आज आपण थोरांची ओळख इयत्ता तिसरी इतिहास, नागरिकशास्त्र आणि प्रशासन या पाठ्यपुस्तकात एकूण 25 पाठ आहेत. त्यापैकी पाठ 9 नेताजी सुभाषचंद्र बोस हा पाठ घेणार आहोत. नेताजी सुभाषचंद्र बोस 1897 ते 1945 बंगालमधील अलीपूर येथील गोष्ट. अलीपूरच्या तुरुंगात इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना डांबून ठेवले होते. सुभाषबाबूही काही कमी नव्हते. त्यांनी काही दिवस सुटकेची वाट पाहिली, तरीही सरकारने त्यांची सुटका केली नाही. तेव्हा सुभाषबाबूंनी अन्नत्याग सुरू केला. त्यामुळे इंग्रज अधिकारी गडबडून गेले. इंग्रज सरकारही घाबरले. तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. अशा वेळी जर सुभाषबाबूंना मोकळे सोडले तर देशात उठाव होईल, अशी इंग्रज सरकारला भीती वाटत होती. पण सुभाषबाबूंनी अन्नत्याग सुरू केला. त्यामुळे इंग्रज सरकार नरमले. सुभाषबाबूंची तुरुंगातून सुटका झाली. मात्र इंग्रज सरकारला त्यांच्या हालचालींविषयी मोठा संशय वाटत होता. म्हणून कलकत्त्याला सुभाषबाबूंच्या राहत्या घराभोवती गुप्त पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला. सुभाषबाबू नजरकैदेत पडले. संकटांवर मात करणे हा तर सुभाषबाबूंचा बाणा होता. त्यांनी त्यावर तोडगा काढला. आपल्या राहत्या घरी ते कोणालाही भेटेनासे झाले. त्यांच्या जेवणाचे ताटही खोलीबाहेर ठेवण्यात आले. ते कोणाशी बोलेनासे झाले, कोणाला दिसेनासे झाले. 40 दिवस त्यांनी स्वतःला असे कोंडून घेतले. सर्वांना मोठे गूढ वाटू लागले. काय चालले होते त्यांच्या मनात? कोणते बेत रचले जात होते? 17 जानेवारी 1941 ती रात्र सगळीकडे सामसूम झाली. घराभोवती गुप्त पोलिसांचा कडक पहारा होता. अशा वेळी त्या घरातून एक गृहस्थ बाहेर पडले. त्यांच्या डोक्यावर गोंड्याची फेच टोपी होती. अंगात उंची शेरवानी होती. पायात तंग पायजमा होता. दाढी वाढलेली होती. असे एक मौलवी साहेब मोठ्या आयटीने घरातून बाहेर पडले. बाहेर एक मोटार गाडी तयारच होती. त्या गाडीत ते बसले. कोठेही न थांबता ती गाडी थेट बरद्वानला पोहोचली. तेथून मौलवी साहेब आगगाडीने थेट रावळपिंडीला गेले. कोण होते हे मौलवी साहेब? ते होते आपले सुभाषचंद्र बोस. नेताजी रावळपिंडीला गेल्यावर त्यांनी स्वतःला झियाउद्दीन हे नाव घेतले. ही गोष्ट कशासाठी केली त्यांनी? असे नाव बदलून, वेश बदलून कुठे निघाले होते ते? त्यांना देशाबाहेर जायचे होते. जे या देशात राहून करता येत नव्हते ते त्यांना परदेशात जाऊन करायचे होते. सरळ सरळ इंग्रजांशी युद्ध करायचे होते. यासाठी त्यांना बाहेरच्या देशांची मदत घ्यायची होती. पण इंग्रज सरकार डोळ्यात तेल घालून पहारा करत होते. तरीही सुभाषबाबू डगमगले नाहीत. ते पुढे निघाले. पेशावरला त्यांना एक साथीदार मिळाला. तो होता भगतराम, पण त्याला नाव दिले रहिमत खान. दोघांनीही पठाणी वेश धारण केला व पुढचा प्रवास सुरू केला. अनेक संकटे आली. त्यावर मात करत सुभाषबाबू पुढे निघाले. पोलिसांना चुकवत, त्यांना झुकांड्या देत ते देशाबाहेर गेले. इकडे आपल्या देशात मात्र सगळीकडे एकच खळबळ उडाली. सुभाषबाबू गेले कोठे? त्यांचे काय झाले? आणि काय आश्चर्य! एके दिवशी संध्याकाळी बर्लिनच्या रेडिओवरून सुभाषबाबूंचा आवाज ऐकू आला. देशात आनंदी आनंद झाला. भारतीयांची मने आनंदाने उचंबळून आली. पुढे 1942 मध्ये चले जावची चळवळ सुरू झाली. जिंकू किंवा मरू या निर्धाराने देशाने उठाव केला. परदेशात सुभाषबाबूंनीही आझाद हिंद सेना संघटित केली. ही सेना म्हणजेच आपली आझाद हिंद सेना होय. या सेनेचे सुभाषबाबू नेताजी होते. नेताजींनीही सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. जय हिंदची घोषणा दिली. इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकले. चलो दिल्ली असा सेनेला आदेश दिला. जय हिंदची गर्जना करत आझाद हिंद सेना दिल्लीच्या रोखाने निघाली. कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा या त्यांच्या रणगीताने दाही दिशा निनादल्या. असे होते नेताजी सुभाषचंद्र बोस. तर अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.